नमस्कार सर. नमस्कार. मी रामेश्वर साबणे, खडकवाडी ह्या गावी आलो होतो. तर एक आपले प्रतिष्ठित शेतकरी त्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. तर पेरणी केली तर माल वगैरे सर्व चांगला आहे सोयाबीनला. त्यांनी फवारणी वगैरे सर्व व्यवस्थित केलं. तर एक जाणून घेऊ त्याच्याशीच. सर आपलं नाव सांगा. नवनाथ सर्जेराव भारती. मोबाईल नंबर. 76 66 01 02 30. गाव आपलं खडकवाडी. खडकवाडी. ही सोयाबीनची पेरणी केली बरोबर ना? हा. तर याला सुरुवातीला औषधं वगैरे कोणते वापरले आपण? औषधे याच्यासोबत आपण अगोदर खताची मात्रा जी द्यायची होती पेरणी यंत्रातून आपल्याला द्यायची होती ते खत आपण सुपर फॉस्फेट हां 15-15 हां. ड्रोबोजेल हे रिबोझूमची बॅग तुम्ही खतामध्ये मिक्स हो. करून सुरुवातीला बेसल डोसमध्येच पेरणी केली पेरणी केली ते. बरोबर ना? हो. त्याच्यानंतर त्या रिबोझूमनं आपल्याला काय काय फरक जाणवला? त्याला फुटवे चांगले झाले, चांगले झाडाचं पोझिशन चांगलं राहिलं, हिरवीगार राहिली. बरं. झाडाच्या मरण्याची संख्या जी हां हां हां. दुसऱ्या प्लॉटमध्ये जर बघितली तर भरपूर आहे, पण आपल्या प्लॉटमध्ये नाहीच. नाहीच. हा? बरोबर ना? हा. माल बी चांगला आहे. हा. हं? हो ना. हे बघा पूर्ण माल चांगला आहे. आणि याला परत औषधं कोणते कोणते वापरले? दुसरं आपण औषध समजा रोबोजेनची डबल फवारणी लिक्विडमध्ये करून त्याची पावडरची लिक्विडमध्ये घेऊन आपण पंपाला 40 ml ची फवारणी केलेली आपण ड्रॅगन सुपरमध्ये. हां, ड्रॅगन सुपर त्याच्यासोबत घेतलं होतं हा. तुम्ही आपण आळीसाठी. आळीसाठी. बरोबर ना? हो. तर ड्रॅगन सुपरमुळं काय काय फायदे जाणवले आपल्याला? फायदा तर एक तर आळी तर माझ्या प्लॉटवर मला कधी दिसलीच नाही. दिसलीच नाही. हां. हां. विशेष म्हणलं तर आपण त्याच्यासोबत जे दुसऱ्या फवारणीला ड्रॅगन सुपरच घेतलं होतं त्यावेळेस आपण स्टिकर वापरलं होतं. त्यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त होतं. बरं. त्यामुळं समजा आपण स्टिकर वापरलं तर त्याचा बी आपल्याला अनुभव आला की आपल्या प्लॉटवर आळीच राहिली नाही ना. हं. आळी न लागल्यामुळं हां. उत्पन्न आपलं वाढलं. हां. बरोबर ना? हो ना. हं. जवळपास माझ्या ह्या एका झाडाला 150 ते 160 शेंग आहे. 150 ते 160 शेंग एका हां. झाडासाठी. एका झाडाला. बरं. हे रिबोझोम वापरल्यामुळं बी पांढऱ्या मुळ्याची संख्या वगैरे भरपूर वाढली भरपूर वाढली आणि माल चांगला लागला. हा. बरोबर ना? हो ना. आज बरेच जणांचं सोयाबीन काढायला आलेले पिवळं हा. पडलंय आणि आपला पूर्ण आज प्लॉट हिरवाच आहे. हिरवाच. परत बरं सर, रिबोझोम वापरण्याबद्दल इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगसाल? नाही, चांगलं आहे. जर प्रत्येक शेतकऱ्याने जर वापरलं तर चांगलं उत्पन्न वाढत. हां. चांगल्या समजा जे मालाचे जे वजनदार हे जे क्वालिटी बी वाढणार. बरं. वजनदार भरणार समजा एक त्यातली गोष्ट चांगलं फायदेशीर आहे खत हे. हां. दुसरे खत वापरल्यापेक्षा तर हे तर चांगलंच खत आहे. म्हणजे विशेष म्हणजे याचा अनुभव मला जवळपास 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालं. मागच्या 2 वर्षी वर्ष. कशाला वापरला होता? मागच्या वर्षी आपण गोबीसाठी पानगोबीसाठी वापरलेला होता हे. बरं. पत्ता गोबीसाठी. बरं. चांगलं राहिलं ते बी प्लॉट चांगला होता. हां. कोणत्या ह्याच ठिकाणी होता का ह्याच आपला? ठिकाणी होता. ह्याच प्लॉटच्या अगोदर समजा सोयाबीनच्या अगोदर गोबीचाच होता प्लॉट. बरं. चांगलं राहिलं ते. आता ह्या वर्षी तुम्ही परत मागच्या वर्षी गोबीसाठी वापरला, ह्या वर्षी कापूस आणि सोयाबीनसाठी रिबोझोम वापरला तुम्ही. हो. तर इथून पुढं त्याच्या पुढं कोणत्या पिकाला वापरणार आहे तुम्ही? माझी एक अपेक्षा आहे गव्हासाठी. आता इथे सोयाबीन निघाल्यानंतर गव्हाचं उत्पन्न घ्यायचं आहे आपल्याला. गव्हासाठी आपल्याला घ्यायची इच्छा आहे. बरं. चांगला राहील असं विशेष मला वाटतं. गहू आणि चण्यासाठी तुम्ही रिबोझोम वापरू शकता. खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा. आणि भुईमूग घेणारे तुम्ही त्या भुईमुगासाठी पण रिबोझोम वापरा. बी आपल्याला वापरायचं. हां. सर परत एकदा आपलं नाव सांगा. नवनाथ सर्जेराव भारती, राहणार खडकवाडी, तालुका मानवत, तालुका मानवत, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर सांगा एकदा. 76 66 01 02 30. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके.